मी तर असं ठरवलं की आता जरा शाखा शाखाने भेटी द्यायच्या। कुछ दिन पहले मैं उल्लासनगर, कल्याण, उस चुनाव क्षेत्र का मैंने दौरा किया और हर जगह एक ऐसी और इससे बड़ी छोटी ऐसी मीटिंग ही हो गई। फिर रायगड में गया, विनायक जी आले होते। विनायक राऊत म्हणाले की आम्ही शाखेत बसलो होतो। म्हटले शाखा कुठे? ही काय इकडे? आता दिसते कुठे शाखा बघा, सगळी गर्दीच गर्दी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं आहे। जिथे जातोय तिथे लोक झुंडीच्या झुंडी रस्त्यावरती येत आहेत, मैदानात येत आहेत। हे जे काय सरकार है, सरकार के खिलाफ एक असंतोष है और मैं मानता हूं धारावी में और कई जगहों से ज्यादा असंतोष धारावी में इस सरकार के खिलाफ आहे की नाही आहे। आणि मी तर लढायला उतरले तुमच्यासाठी। तुम्ही सोबत राहणारच की नाही आहात? कारण एक नवीन तरीका उन्होंने ढूंढ निकाला है। सरकार की जितनी सारी यंत्रणा है, मत ईडी असेल, सीबीआई, इनकम टैक्स, यहां तो मैंने सुना कुछ रिटायर्ड पुलिस अफसर को भी लगा दिया है काम पर। गुंडागर्दी बढ़ती जा रही है। मग त्यांच्या मागे काहीतरी लावायचं आणि त्यांना पक्षात फोडून घ्यायचं। आपल्या इथले पण काही जण आपल्यातले नाही पण इकडचे तिकडचे त्यांच्याकडे गेले। विकाऊ माल असतो तो विकला गेला, हरकत नाही, पण मला माझे निष्ठावंत मावळे सोबत आहे तोपर्यंत लढण्याची मला अजिबात चिंता नाही आणि विजयाची तर अजिबात नाही, कारण जिंकणार म्हणजे जिंकणारच। तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, आता विनायक राऊत जे बोलले, संजय राऊत जे बोलले, मोर्चा काढला तेव्हाच मी म्हटलं होतं की तुम्हाला धारावीकरांना एक तात्पुरती व्यवस्था म्हणून, त्याला काय म्हणतात, ट्रान्झिट कॅम्प म्हणून इकडनं उचलतील आणि मिठागरात टाकून देतील। तेव्हा निर्णय झालेला नव्हता। मग काही जण सरकारमधले म्हणाले की असं काही होणार नाही, उद्धव ठाकरे असंच काहीतरी बोलतोय। आणि बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोणी जागा मागितली? आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो, तर केंद्र सरकार कोर्टात गेलं होतं, ही तुमची जागा का आमची जागा? हो, आम्हाला नकोय ती जागा, आपल्या लोकांसाठी पाहिजे। नाही, बस हमारी जगह आहे। मला वाटतं तिकडे पण मिठागर आहे, कांजूरला पण मिठागर आहे, नाही दिली जागा। आणि आता म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही, पण आता पंतप्रधानांच्या मित्रासाठी अदानीसाठी मात्र मुलुंडची आणि तिथली मिठागराची जागा देऊन टाकली एका फटक्यामध्ये। हाँ, ये तुमसे यही है कि ये आपकी परिभाषा है, सबका साथ सबका विकास। मतलब साथ सबका चाहिए, लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा, मेरे दोस्तों का विकास होगा। सबका साथ और मित्र का विकास नहीं, ऐसे नहीं होने दूंगा मैं। माझे धारावीकर इथून कुठेही जाणार नाहीत। माझ्या धारावीकरांना विकास पाहिजे तो म्हणजे इथल्या इथेच पाहिजे। कारण तुम्हाला असं वाटत असेल सोपं की अरे हे काय सारी गोष्ट आहे, इकडे घरं बांधले पण आपल्याला दिली मिठागरात जागा। पण एकदा जर का तुम्ही मिठागरात गेला तर परत तुम्हाला धारावी दिसणार नाही, कारण ही जागा दुसऱ्या तिसऱ्याच्या नाही तर खुद्द अडाणीच्या घशामध्ये घातली जाते। म्हणजे धारावी तर गेलीच आणि मिठागर पण गेलं। आणि मग तुम्ही जरा विचार करा, मिठागराची इकडे फेरफटका मारून या, बाकी सोयी सुविधा तुम्हाला देणार कुठून, कशा देणार, किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार, काय होणार तुमच्या मुलाबाळांचं? एक तर या धारावीमध्ये तुम्ही पिढ्यानपिढ्या राहतायत। ज्या वेळेला संकट आलं होतं तेव्हा कोणी तुमच्या मदतीला आले होते? पंतप्रधान आले होते, अदानी आले होते, हे उपमुख्यमंत्री आता बसलेत पा उपमुख्यमंत्री, ते तुमच्या मदतीला आले होते? कधीतरी धारावीत दिसले होते? पण आता दिसतील, कारण आता त्यांना माहिती की आता धारावीमध्ये कोरोना नाहीये। कोरोनाच्या काळामध्ये काय होतं आणि काय नव्हतं विचार सुद्धा करू शकत नव्हतं, अशी परिस्थिती होती। काय होणार आहे, भाई दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता। मी मुख्यमंत्री थे, उद्धवजी कुछ तो करो, म्हटलं कर रहे कुछ, आप चिंता मत करो। कारण आम्ही काय सांगत होतो की घराबाहेर पडू नका। आणि इकडे धारावीमध्ये तर घर परिस्थिती अशी आहे की एकेका घरामध्ये 8-8, 10-10 लोक राहतात, बरोबर ना? म्हणजे आपण काय म्हणत होतो, तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुवा आणि 2 हात की दूरी। अरे 2 हात की दूरी म्हटल्यानंतर माझ्या धारावीकरांचं घर केवढं आहे? एक तर पहिला प्रथम हे तुमचं जे काय फिंजिबल आहे ते मला काही त्याच्यात जायचं नाहीये, पण माझ्या धारावीकराला हक्काचं 500 फुटाचं घर मिळालं पाहिजे, म्हणजे मिळालंच पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। विकास आम्हाला पण पाहिजे,
पण तुम्ही इकडे नुसता कोणवाडा करून टाकायचा, या लोकांना उचलून मिठागरामध्ये फेकून द्यायचं आणि इकडे सगळं आबादी आबाद करून उपऱ्यांची इकडे जर का वस्ती बसवणार असेल आणि सगळा पैसा जर अदानीच्या खिशात घालणार असाल तर मग माझ्या धारावीकरांनी काय पाप केले? धारावीकरांनी काही गुन्हा नाही केलेला. इतके वर्ष ते ज्या एका या धारावीमध्ये राहिले, कशी होती धारावी, आता सुद्धा कशी आहे ही आता हिला सोन्याची किंमत आली. पण मुंबईतने एक एक उद्योगधंदे घेऊन जात आहेत, डायमंड मार्केट घेऊन गेले, आणखीन सगळे ओरबाडून घेऊन जात आहेत आणि आता त्यांना ते कमी पडतंय म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबई ते विकत्या अडाणीच्या खिशात घालायला निघालेले. आजच मी येताना वाचत होतो वांद्रा रेक्लेमेशन साठी सुद्धा टेंडर काढलेली आहे आणि ते 3 टेंडर आहेत. कोणी त्याच्यात मी नावं वगैरे वाचले नाही, पण 100% आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे. आज तारीखवार आणि वेळेनुसार लिहून घ्या. वांद्रे रेक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही. इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहिती आहे. आपलीच लोक घुसवायची, आपल्यामध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं. आपल्याला काय वाटतं, बघा टेंडर काढलं होतं आम्ही, पण करणार काय, क्या करे. अडानी का टेंडर सबसे अच्छा था तो हमको तो देना ही चाहिए. इतनी आसान बात नहीं है. हर सारी जगह अडानी को कैसे मिल रही है. वांद्रा रेक्लेमेशन का भी टेंडर अभी अभी निकला ऐसे मैंने सुना. मी मुद्दा म्हणून हिंदीत सांगतो. 3 टेंडर, किसी 3 लोगों ने टेंडर भरे ऐसे मुझे पता चला, लेकिन आप आज लिख के रखो अडानी को ही वो मिलने वाला है. नाही मिळालं तर बघा तुम्ही. संपूर्ण मुंबई ही घशात घालायची, मुंबई एक तर भिकेला लावायची, एक तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची. हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाहीये, सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये. महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नये आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई पार भिकेला लावून टाकायची. हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे. मला सुद्धा काय साठवलोट करायचं असतं करून मी मोकळा झालो असतो, तुम्हाला कळलं पण नसतं. पण मी गरिबांसोबत उभा राहिलो कारण ही माझी ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभा राहिलेलो. डील करना क्या आसान बात है, लेकिन आपका जीवन बर्बाद कर मैं कुछ भी डील नहीं करूंगा, कभी नहीं कर सकता मैं. ज्याला तुमच्या म्हणजे काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला, अभिषेक घोसाळकर, त्याच्यावरती आज मी बोललो. कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही मला सांगा, गेल्या आठवड्यामध्ये भाजपच्या आमदाराने भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता, त्याला गोळीबार करून त्याची हत्या झाली. आज बातमी आली जळगावमध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. आणखी नागपूरमध्ये आज दोघांच्या हत्या झाल्यात. संपूर्णपणे हत्या आणि हत्या होत आहेत. मग गृहमंत्री आहेत की नाही. आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणतायत की उद्या गाडीखाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा. मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला. आम्ही जो आवाज उठवलाय तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला. आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्रा मांजरासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेकाटामध्ये लाथ घालावीच लागेल. तुमची शक्ती काय ही तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाहीत तर मग काय अडाणी काय कोणी काय, आओ जाओ घर तुम्हारा, आम्ही बरे आहोत, आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तर कुठेही फेका, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि फक्त तुम्ही जागे आहात की नाही एवढंच बघायला आलो होतो. जागे आहात ना. पुन्हा निवडणूक आता आलेली आहे तोंडावर. 1-2-2.5 महिन्यावरती निवडणूक येईल. तुम्हाला दिल्लीमध्ये तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे की जसा इथं आता आपण दिला होता तसा गद्दार त्यांच्या खुर्चीखाली जाऊन त्यांच्या खुर्चीचे आणि त्यांचे तळवे चाटणारा पाहिजे, हे तुम्ही ठरवायचंय. हा निर्णय तुम्ही घ्यायचाय. आम्ही तर लढायला तयारच आहोत, आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. पण जे तुम्ही सांगता की उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, या लढाईमध्ये मी तर पुढे आलेलोच आहे. हा ये आदित्य पण आलं. ये मत
हीच गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला की उद्धव साहब आगे बढ़ो, आदित्य साहब आगे बढ़ो, पण हम तुम्हारे साथ है म्हटलं तर तुम्ही साथ खरोखर राहणार आहात की नाही? उद्या जर का तुमच्यावरती पैशाचा वापर होईल, विकले जाणार आहात? तुम्ही नुसती जागा विकणार नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य विकणार आहात, एवढं लक्षात ठेवा. आणि ते आयुष्य सुद्धा आता जी गुंडागर्दी करतायत त्या नालायक सरकारकडे, त्यांच्या तो जो काही दलाल आहे त्याच्याकडे तुम्ही ते विकणार आहात. तर कोणत्याही दहशतीला बळी पडायचं? जरा जोरात बोला ना. अडाणीच्या दलालाला घाबरायचं? इथून जो गद्दार खासदार गेलाय तो मस्काबाजी करेल, त्याला भुलायचं? मग ठरलं नक्की जरा धारावीकरांची ताकद दाखवणार. ठीक आहे, मी आता उलटी घोषणा देतो. जसं तुम्ही म्हणता उद्धव साहेब आगे बढो, तसं मी तुम्हाला सांगतो धारावीकरांनो फक्त ठाम उभे राहा. अख्खी शिवसेना तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.